नमस्कार. सध्या संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच नगरपालिकांची निवडणूक संपन्न झाली. आता सध्या संपूर्ण राज्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. ह्या निवडणुका म्हणजे मिनी मंत्रालय असं संबोधलं जातं. यामध्ये गावागावातील जे काही प्रश्न असतील, नागरिकांचे मूलभूत जे प्रश्न असतील, रस्त्याचे, पाण्याचे, विजेचे किंवा इतर जे काही प्रश्न असतील ते वरिष्ठ पातळीवरून ह्या ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जे निवडून जातात तिथून सोडवले जातात. तर दरवेळेस आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो. त्यांना नेमका कशा प्रकारचा उमेदवार पाहिजे, गावातल्या समस्या काय आहेत आणि बाबा त्या जो निवडून येणारा जे सदस्य असेल त्यानं जनतेची कोणती कामं करणं अपेक्षित आहे हे आपण जनतेला विचारतो आणि तशा प्रकारे जनतेचा कौल हा आपण घेत असतो. तर सध्या आपण करमाळा तालुक्यातील रावगाव या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी या गावात आलेलो आहोत. खरं तर हे गाव म्हटलं की करमाळा तालुक्यातील जे काय विविध महत्वाचे नेते आहेत, राजकीय मंडळी आहेत, या गावाकडे विशेष आकर्षित होतात. तिथे विविध प्रश्न असतील, विविध म्हणजे सभा असतील, एक वेगळंच या ठिकाणचं एक जरा वेगळं गावाची ओळखच वेगळी आहे. खर तर इथून ही ओळख म्हणजे आता काय काय वेगळे कशी आहे काय, तिथं बसलेली काही माणसं आहेत, ते व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काका नमस्कार. काय नाव? हनुमंत निवृत्ती मोडके, बरं. कुठली आहे? रावगाव. रायगावचीच आहे का? हो. काय हो गावची काय स्थिती आहे? काय गावात सगळा दुराळाच दिसतोय. दुराळा आहे पण उद्या दुराळा नीट होईल ना चांगला. कसा? बागल पार्टी निवडून. बर. आणि बागला तर आता मग मामांसंग युती केली. नाही, मामान संघ आहे पण मामांच्या युतीमुळे ह्यांच्यामुळेच दुराळा मस्तपैकी झाकून जाईल सगळा. कसा? विकासाचा. विकासाचा धोरण दाखवून जाईल. नाही, हे फुफुटा जे पहिला होता ते झाकून जाईल. म्हणजे पहिला कसला होता पोपटा? पहिला काय वेगळाच दुराळा होता तेव्हा. हा. आमदार साहेब आले, आमदार साहेबांनी काही केलं नाही, सगळे वैसे पण दिदी साहेब निवडून येते. मग आमदार साहेब मग मामा पण होते की मामाने काय केलं का? मामाने केले, भरपूर केले, पण आता इथून मला आणि अधिक वाढ करते ना ते. मग आता आधी तर मामाने त्यांच्या काळात काय केलं? मामाने मस्त काम केले सगळीकडे. मग दिदी पण मग बीजेपीच्या राज्य उपाध्यक्ष आहे ते. आता त्यांनी त्याच्यामुळे काय काम केली का नाही ते? आता इथून वर चांगली काम करते ते. पण नाही ना, मग राज्य उपाध्यक्ष होत्या म्हणलं काय ते केली असतील की कामं केलेले की, पण आमची पत्ती इकडे तुमच्यापर्यंत आले नाहीत का? नाही नाही. कामं केलेत पण आले नाहीत ते. हा, तिकडे केले कुठे काम केले तर आम्हाला तरी काय सांगता येईल तसं. हा. पण दिदी साहेब चांगल्याच आहेत त्या. नाही आहेत की, आम्ही कुठं वाईट म्हणतो तेव्हा. ह्याच्या पलीकडे काय सांगता येत नाही. नमस्कार. काय नाव? नमस्ते. काय नाव? दत्त गोसावी. काय हो, काय रायगावची राव पाण्याची विजेची लय बिकट परिस्थिती आहे राव. चांगली की पाणी काय आता लाईटीची कसली परिस्थिती? आता सबस्टेशन झाले राव. आम्ही बातम्या लावल्या की आंदोलन करावी लागली. आहे की बरोबर. हा. पाण्याची बी काय अडचण नाही आता, म्हणजे भरपूर पाणी तेच की, पण ते काय आंदोलन करावीच लागली. करावंच लागतं की, मग संघर्ष केल्याशिवाय काय भेटते हा. असं आहे विषय. मग काय कसं काय काय आता निवडणुका तर लागल्या, त्या आश्वासन तर लय मिळतेली. आता तिथून येताना मी बघितलं सगळा राव तो दुराळा सगळा उडत होता गाडीच्या ह्यानं. आहे की, ऊसाच्या गाड्या जातात नाहीत ना मधल्या गावातून. आता ते हे चालला होता की गाडी चालली होती. लय दुराळ लय धुरळा आहे झालाय. हा. ऊसामुळे धुराळा झालाय तो. ऊसामुळे ऊसाची गाड्या जातात ना त्या. निवडणुकीचा धुराळा नाही काही चांगला आहे की धुराळा. हेच आमच्या गावात इतकं धुराळा कुठंच नसतो तालुक्यात. तरी काय आता काय म्हणजे इथं कोण कोण येतं पांडे जिल्हा परिषद गटात कोण कोण उभारले माहिती आहे का नाही? अजून म्हणजे अजून चालू त्यांचं म्हणजे कोण महागारी दिदी रश्मी दिदी आहेत, परत ते राणीताई वारे आहेत, परत आपलं ते राहुल सावंत वकील साहेबांच्या पत्नी आहेत. काय वाटतं कसं काय? काय आता ज्याची काम आहेत त्याला माणसाला निवडून देतील. काय कुणाची आहे ती काम? काम तर आता सगळेच करतात की, आता काय आपण कोण करते? सगळेच करतात. सगळीच म्हणजे आता कोणतरी सगळ्यांचं योगदान असतं ना. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? तसं काय सांगू शकतो आपण तो. हा.
तसं नाही सांगू शकत. नाही का सांगू शकत? जनताच आता कौल देईल त्याला. तुम्ही जनताच आहे की आहेच की जनता. मग जनता तर आहेच, पण जे जनता कौल देईल ना कोणाला द्यायचं त्याला. तुम्ही कुणाला देणार कौल? आपण नाही, आपण काय सांगणार तुम्ही त्याला? मतदान करणार नाही? करणार की. राष्ट्रीय हक्क काय की राव तुमचा? आहे की मग लोकशाही कशाला काढली का सांगायला मग काढली? तुम्ही कुणाला करणार मतदान? करू नका, लोकशाहीतून दाखवू ना आपण त्याला. गुप्त मतदान आहे ना त्याला. आम्ही कुठं म्हणतो तुम्ही उघडपणे करणार, नाही. पण तुमच्या मनात कोणतरी असेल ना किंवा बरं गावच्या स्थिती सुधारण्यासाठी कोण सक्षम उमेदवार वाटते? गावाचे आहेत सगळेच चांगले आहेत आता, क्वालिफाईड आहेत सगळे, हा. सुशिक्षित आहेत. आता जे उभं राहिले ते चांगले आहेत. देते जनता देईलच निवडून त्यांना आता. आयला तुम्ही बी जनताच आहे, आम्ही सांगतो की तुम्ही जनताच आहे की. बरोबर आहे, पण देईल ना निवडून. काय करणार? दिदी कशा आहे चांगलं देते, क्वालिफाईड आहेत. आणि संतोष वारे आपल्या पण ते वारे सावंत वारे आहेत. ताई आहेत. परत ते सावंत वहिनी आहेत. आहेत. सगळे कसं आहे? चांगले आहेत. सगळे चांगले आहेत, क्वालिफाईड आहेत, सुशिक्षित आहेत. आता नवीन वर्ग आहे. जनता आता कौल देईल त्याच्यावर आहे. आपलं आता राणीताई वारे इथं होत्या, इथं हा जिल्हा परिषद सदस्य होत्या. काय त्यांनी काम केले का नाही? केलेत काम त्यांनी बी केलेत, सगळ्यांचीच काम आहेत. मी आपलं होत्या जिल्हा परिषदेला मग कसं काय तर म्हणजे इथं आपलं संतोष वारे हे ते येत होते का नाही? येतात त्याच, म्हणजे लोकांच्या कामाला आडी अडचणीला ते काय? येतात आता का बुवा आता. हा. आता येतात 1-2 महिन्यापासून येतात होय. ते. हा. मामा आमदार होते इथं आधी, होते. दिले सबस्टेशन दिले त्यांनी. काम आता सुरू झालंय. झाले सुरू. मग आता ती काय जागा भेटत नव्हती ना आमच्या अंतर्गत प्रश्न असल्यामुळे प्रलंबित एक आलं तर ते बी गेलं, विटला गेलं. मग आता आबा पण आमदार आहेत आबा बी चांगले माणसं आहेत, सगळीच माणसं चांगली तर आणि मग आबाच्या पार्टीकडनंच आहे ते सावतं. आहेत की. मग आबाच्या पार्टीतून बी आहेत. मग आता देतील ना लोक माणसं ते मत. म्हणते ते आमदारांनी काम नाही केलं, ते म्हणताय आबा पण चांगलं करते, तर नेमकं काय? आहेत. आता कोणाचं नाव काय काय म्हणायचं आपण, सांगा ना कोणाला. वाईट तर दुसरे सांगा. बाबा आहेत इथं. बाबा नका बोलू नका, फक्त मला सांगा तुमच्या तुम्ही बोलू नका. तुम्हाला नाही राजकारणाचं विचारित नाही. तुमचं नाव काय? जनार्दन गोसावी. बरं गावात काय समस्या आहेत का नाही? त्या गावातले सुखी समाधानी आहे? नाही आहे, सुखी आहे. सुखी आहे ना? खरंच सांगता. बाबा मिश्किलपणे बोलते ते. काय नाव? मारुती भगवान शिंदे. हा, मारुती भगवान शिंदे. मारुती भगवान शिंदे. गावचेच का? काय टाका आता गावात काय समस्या आहेत का नाही? ती तर समस्या सुद्धा सांगायला नका म्हणायला लागले. ते निवडून कुणी काही येईना. समस्या काय आहे त्या सुटाव्या का नाहीत त्या समस्या? समस्याच नाही त्या. गावचा लय विकास झालाय वाटतं राव. हा? ऐकायला येत नाही मला, कशाला उभं काय. ऐकायलाच येत नाही. राजकारण म्हणले की ऐकायलाच येत नाही त्यांना. बाबा नाव काय? रामदास खाडे. इथलेच का? होय. काय कुठं गावाला चालत काय? हा. होय. काय हो आता काय रायगाव मध्ये कसं काय हो, इथलं वातावरण कसं आहे? काय आम्हाला म्हाताऱ्या माणसाला काय सांगता येतंय? काहीच नाही का? नाही मग ती नाही म्हाताऱ्या माणसाला सांगता येतंय का? वातावरण म्हणजे आता कसं काय इथं काय विकास काय झालाय का नाही गावचा काय? कशाचा विकास करतात कोण? हा कुणीच नाही करीत, कुणी बी येऊ दे. हा नाही करीत कुणी म्हणा. काहीच करीत नाहीत का? काय केलंय? तीच म्हणतो की मग आम्ही तीच विचारतोय की. नाहीत करीत. मग काय नेमके काय अडचणी काय गावच्या काय अडचणी आहेत? आता आम्ही काय अडचण सांगू? म्हाताऱ्या माणूस जुनं आहे की राव तुम्ही? जुना असून काय करता? हा? तुम्ही जुनं आहे, गावच्या अडचणी आडी अडचणी माहिती येते की? नाही नाही, आपल्याला काय माहिती नाही. इथं दुसरे आहे ते इथं. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव? प्रकाश साहेबराव बोलून. काय हो काका, काय निवडणुका लागल्या त्या आता, प्रत्येक जण गावात येईल, मत मागल, पण गावच्या अडचणी कोण सोडवतंय का नाही? असे कोणी सोडित नाही ते म्हणलं तसंच आहे. हा? काय मतापुरतीच आहे तेवढी, हा? मतापुरतीच बोलतात तेवढी, काय नाही कोणी.
पण सोडवत कोण नाही. रायगावकडे सगळ्यांचं लक्ष असते तालुक्याचं. सगळं लक्ष असलं तरी कशाचं लक्ष आहे? हा कशाचं लक्ष आहे? नाही, तालुक्याचं लक्ष असतं. रायगाव काहीतरी प्रत्येक वेळेस वेगळंच काहीतरी करते. काय करतंय रायगाव हे? हा मतांमधनं निवडणुकीमध्ये काहीतरी जरा मताचं गणित बिघडवतंय. काय बिघडीत आहेत? हा काय बिघडीत आहेत? कुणाला तरी बहुमत तरी देत राहतं, कुणाला ते पाडत तरी. मग कसलं राहिलं असतं? हा? बरं आता काय काका, आता सध्या तरी निवडणुकीमध्ये बागला आहे ते, सावता आहे ते, इकडे वारे आहे ते, काय वाटतं? कुणी नाही विकास करीत. हा काय नाही, कुणी करीत नाही विकास. काहीच नाही. मतापुरतं तेवढं 4 दिवस, हा पुन्हा काय? त्यामुळे कुणी काही ना. कुणी काही आहे ना तिकडे काय. आपण सरपंचाचं लक्ष आहे. हा सरपंचाचं लक्ष आहे. आमच्या गावावर कसं आहे, पालिकेचा जो कार्यक्रम असतो तो पालिकेचा जो चांगलं करते. निवृत्त महाराज पालिका आहे ना, तो 16 अतिउत्तम. मी तर काय म्हणतो की करमाळ्या तालुक्यात बी 16 नसेल, नियोजन चांगलं असतं. असा 16 आमच्या गावात असतो रायगाव मध्ये. नियोजन चांगलं असतं. नियोजन चांगलं असतं. अलीकडं काय झालंय, आमच्या गावाची विकास बी होतोय. होतोय. सरपंचाचं लक्ष आहे गावाला. काय वाटतं कसं काय गावामध्ये, कसं काय निवडणुकीचं आता काय सध्याला वातावरण सुरू आहे? आता निवडणुकीचं वार काय आहे सध्या महाराष्ट्रामध्ये भाजपच चाललेलं आहे. बरोबर. बरोबर आहे का नाही? पुण्याला झालं, मुंबईला झालं, आपण तर पाहिले पाठीमागच. बरोबर आहे का नाही? तर शक्यतो महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च भाजपच लागणार. तुमच्या रायगाव मध्ये कसं काय काय? आमच्या गावामध्ये तर दुफळीच गाव आहे, कुठे बी आहे. बरोबर आहे का नाही? दुफळी गाव आहे आमचं. मग आता दुफळी गावानंतर काय करणार लोक? काय इकडे राहणार, काय तिकडे राहणार. म्हणजे हा इकडं तिकडं म्हणजे नेमकं कुठं कुठं म्हणजे तिघ जर आहे ते आता. मग कुठं कुठं तू फळी पाहिजे आता, काही ती फळी आहे. ती फळी झाली. आता कसं आहे, लोकांची ज्याच्यावर भावना या असे ह्याच्यावर राहणार आहे. आणि गावची भावना कुणावर आहे? पण गावची भावना मात्र आता चालू सरकारवरच आहे. चालू सरकार म्हणजे कसं चालू आहे? चालू आहे का चालू आहे? भाजपवर सत्ता लोकांची. बर. म्हणजे दिदी साहेबांचं हे होईल. दिदी साहेबांचं. होय. हो नमस्कार, काय नाव? अयूब शेख. बर. काय कसं काय इथं गावचं वातावरण? आता निवडणुकीचं तालुक्याचं वातावरण पेटलंय, पण इथलं गावचं कसं आहे? आमच्या इथं पक्षावर राजकारण चालत नाही, गटातटावर राजकारण चालतं. आम्ही असताना संजय मामाचं काम करतो. संजय मामाने जो आदेश दिलाय आम्हाला त्यानुसार आम्ही. मग आता इथं मामाची इथं भाजपाची तरी राष्ट्रवादीची बीजेपीची युती झाली. हो बरोबर आहे. आणि मामाने सांगितलं त्याप्रमाणे बागलाचं काम करणार. इथं होईल म्हणजे बऱ्यापैकी दिदींना इथून लीड मिळेल. 1001%. 1 ते 1,500 लीड मिळाली. गावचं मतदान किती आहे? गावचं मतदान आहे 3600. पण बाहेर मतदान असल्यामुळे ती जर मतदान आणलं तर मग जास्त लीड पडू शकतो. पुण्याला, मुंबईला, इतर ठिकाणी मतदान असल्यामुळे गावातली लोक बी बऱ्यापैकी बाहेर म्हणजे पुण्याला, मुंबईला जास्त आहे ते कामधंद्याला. 90% पुण्याला येतो. 90% पुण्याला येतो. हा आता मी पुण्याचाच आहे ना. येतात का इथं मतदानाला? येतोच ना. जवळजवळ 60-70% लोक पुण्याची मतदानाला येतात. बर. आता मी सध्या पुण्याला असतो. मी आता 2 दिवस झाले इथं आलो. या गावाला सगळ्याला माहिती. बाबा काय नाव? लोहार. बर. काय हो, काय कसं काय गावाचा रस्ता सोडले खराब झाला? होतच असतं आता दिवसेंदिवस. दिवसेंदिवस होतच असत. म्हातार माणूस झाले कुठे तर होत का? पण काय मग ती नीट करत नाही ती, काय नाही करते की टाइम आल्यावर करते. निवडणुका आल्यावर करते. करते की एकदा निवडून गेलो पुढच्या 5 वर्षाला आश्वासन द्यायला येतील. पुन्हा यायचं नाही. आपण 5 वर्षांना आश्वासन द्यायला येतील. पुन्हा दुसरं काय करणार आहे? अहो ज्याला काम करायच्या त्याला ते निवडून माणूस देतच असतं. ज्याला कामच नाही करायचं त्याला कोण निवडून देईन? नाही का? काम विकास केला पाहिजे. बरोबर. जनतेचा हा रस्ता आहे, भानगडी, ह्याचा विकास केल्यावर माणूस मत त्याला देणारच की.
का नाही? तेवढं आहे की आणि मग विकास नाही करायचं म्हणलं तुम्हाला कोण विचारणार आहे? जो माणूस विकास करीन त्यालाच विचारणार आणि त्यालाच मतदार देणार माणूस. महाराष्ट्रात सगळे जे ते राजकारणात उतरले ते जे ते म्हणते मीच विकास करणार. त्याला मग काय म्हणतात तवर हा. निवडून येऊस तर निवडून काय गेले की परत विकासच नेमका कुठं होते तीच कळत नाही 5 वर्ष पण येत नाही, पुढल्या 5 वर्षाला यायचं महागारी. आणि परत म्हणायचं आम्ही हे केलं ते हा, केलं. कशाच करतात मग ते? कुणी करीत नाही, हा. कोणी करीत नाही. आणि आता आणि तुमच्या गावात तर काय पार्टीचं तीन लयच लोक आहेत काय. पार्टिशनच्या कामाला लोक तशीच असतात, कुठे बी गावगाव तीच एक तर आहे. पार्टीच असते की 1 2 3 असं काय तर रायगावला जरा वेगळं बघितलं जातो. काही नाही, एकच. नाही रायगावची जरा लोक अशी काहीतरी वेगळं म्हणजे असं कुणाला तरी पाडतात ते नाही तर काहीतरी हे करतात तीच. मग तिकडे असतात की ज्येष्ठच मतदान ज्येष्ठकडे असतं. बरं काय आता तर इथं तर म्हणजे जिल्हा परिषदेला ते राणीताई आहेत त्या, परत इकडे रश्मी दिदी आहेत त्या, परत ते आपल्या वकील साहेबांच्या मंडळी आहेत त्यात, ते सुद्धा आहेत त्या. काय नेमकं कसं काय सगळे असतात, पण तुम्हाला सांगतो काम करून जे माणूस जावीन मग पण ह्यात त्यालाच महत्व आहे. होय, पण ह्यातलं कोण काम करेल काय कसं सांगता येत नाही आज आपल्याला कोण काम करेन ती, कसं सांगता येईल? मग आता कुणाला तर आपल्याला मतदान करावं लागेल की बाबा. करतच की मग त्याला केळशीवर असते मग का? तेच की कोण करील वाटतं आपल्याला असतेच किंवा कुणावर तरी असते नाही तर वाटतंय की कोणतरी करील म्हणून. आपण मस्त मतदान करू, कोणाला डाळ करायचं त्याला माणूस करतच, पण नाही, नाही, काम विकास- करणारी माणसं पाहिजे. मतदान तुम्ही कोणाला बी करा पण हा. विकास कोण करील वाटतं? कसं काय सांगता येत नाही आपल्याला. विकास गावचा काही विकास करते माती करीत नाही विकास कोणी. गावचा विकास काय करणार- माती करीत नाही ती सगळं मातीच उडते. विकास करणारी कोणी सुद्धा राहिलं नाही आता. बघा आता ते. हा हे तर महत्वाचा मुद्दा आहे. हा काय हा स्टॅम्पवर लिहून द्या हा 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 हा. आणि तुम्ही सांगा आणि त्याला मतदान करू आम्ही. हा स्टॅम्पवर म्हणजे जे येईल त्यानं हे तर स्टॅम्पवर लिहून द्यायचं मी विकास करणार आहे म्हणून, हा आणि मग त्याला आपण मतदान करता येईल. हा, नाही तर तुम्ही द्या तिकडून. मी लिहून देऊ का? हा द्या. मी काय लिहून देऊ? मत ती मागायला येणार आहे ती. हा? ती मत मागायला येणार आहे ती. म्हणजे जे उमेदवार आहे त्यानं स्टॅम्पवर लिहून द्यायचं हे आम्ही विकास करणार, त्याला मतदान देता येईल. हा? हो हो. महत्वाचा मुद्दा बोललेत बरं का बाबा. इथं दुसरी बी आहेत बरं का. हो नमस्कार, काय नाव? अशोक बुधवंत. हो कुठं इथं मागच राहतं काय? हा, नाही गावात राहतो. हा, नाही इकडे उद्वंताचे आहेत. आहे की पलीकडे. हा. काय हो कसं काय गावचं वातावरण? आता गावचं निवडणुका लागल्या त्या गावचं आता हळूहळू वातावरण वातावरण ह्याव का महायुती. हा. संजय मामा, रश्मी दिदी. संजय मामाने कधी नाही होणार काम आमचं हे सबस्टेशनचं केलंय मोठं. त्याच्यामुळे संजय मामाला ज्यादा मतदान आहे गावात. आणि आता तर दोघांची युती जवळजवळ 75% गाव. तरी इथं आता सबस्टेशनचं जे म्हणतात तुम्ही मग विधानसभेला मामाला किती पहिली मत येतं? मामाला त्यावेळेस काय झालं बर का, हे मामा अपक्ष राहिले. मामा पक्षात तिकीट असतं तर मामा पुढे गेले असते, पण अपक्षामुळं फटका बसला. आता तुम्ही म्हणता मामाने काम केलंय, मतदान हाय, मग मामाला मतदान किती पडलं? फटकाही बसलाय म्हणताय. मग फटका कशामुळं? पक्षामुळं बसला हो. मग काम केल्यावर पक्षाचं काय घेणं देणं आहे हो? पक्ष आल्यावर पण काम होत नाहीत ना पुढं. पक्षावरचं सरकार पाहिजे ना काम व्हायला. काम करणारा माणूस पाहिजे की हो बाबा. अहो, काम करणारा माणूस सुद्धा असून वर पक्ष आपला नसल्यावर काय होतं? पण मामा अपक्ष होतं मग त्यांना कुठे बी जायला चान्स होता की जे सत्तेत येईल त्यासोबत. ते बरोबर आहे, पण गेल्या वेळेस नाही का अपक्ष चालते ना गेल्या वेळेस. मग तेच की सत्तेसोबत गेलेच की मामा, सत्तेसोबत जाऊन काम केली की मग. गेले त्यांचा वरचा नेता गेला म्हणून ती गेले सत्तेजवळ. असं झालेलं आहे ती. नमस्कार, काय नाव? नमस्कार, निलेश शेळके. बर आता कस काय हो इथं किराणा हे आपलं तुमचं किराणा दुकान आहे ना? हा. कसं काय मग इथं गिरायक आहे का नाही? गिरायक आहे, भरपूर गिरायक. हा. चांगलं गिरायक. जीएसटी कशी लागते? जीएसटी 18% लागते. फायदा होतोय का नाही? होते जीएसटीच ते लयच जरा हे होत असं फटका होत असं फटका गिरायकाला बसते ना. गिरायकाला बिन हा. पण ती महागाई वाढतीच किंवा महागाई त्यामुळे महागाई वाढते. हा 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 हा.
महागाई वाढते. ते निवडणुका सुरू आहेत त्या. कसं काय निवडणुकांचं काय वातावरण कसं आहे? चांगलं आहे वातावरण. कसं म्हणजे कुणासाठी चांगलं आहे? आता संजय मामाचे काम आहे. बर बर. काम आहे. पण मामाचा उमेदवार नाही की इथं? मामाचं नाही पण आता माहिती आहे ना. पण मामाचा उमेदवार नाही की? युती झाली ना. हा दिदी आहे त्या. हा बीजेपी राष्ट्रवादीची झाली होती. हो झाली युती हा झाली. हा हा. आणि सावंतचं बी चांगलं आहे. होय होय. हा. त्यांचं सावकाचं बी आहे. हो आणि वारे हे ज्या आधी हा. होते जिल्हा परिषद हो. सदस्य, त्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी काय ना हा. काय असेल की थोडं. हाय 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 हा. एवढं. हा पण जास्त करून सावंत आणि चालतं जास्त. साऊथून वागलं चालतील हो, म्हणायचं. हो. चालतं भरपूर होय. दोघं. आता तुमच्या गावात बी दोन का तीन उभारलेत की? हा पंचायत समितीला आहेत. हा हा हा. हा 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 मग पॅनलला पडेल की मतदान तसं? थोडं पॅनल- काय काय क्रॉस वोटिंग होईल. हा हा हा. होईल ना तसं. हम्म. मग काय इथं क्रॉस वोटिंग म्हणा किंवा इतर काय गोष्टीने काय फटका बसेल का इथं? हा, कोणाला बसेल काय? ना. कोणाला बसेल? माहितीला फटका बसून गेला. हम्म. इकडे तिकडे काय आता जिल्हा परिषदेला कोण निवडून? यांचं जे जर युती झाली तर यांचं मनोमिलन आहे पाहिजे ना कार्यकर्त्यांचं. हा, महत्वाचं म्हणजे. हे महत्वाचं आहे का आहे. नाही? हा. अजून हे एकमेकाची तोडच वगैरे. बरोबर बरोबर. म्हणजे इथं क्रॉस वोटिंग जाणार. हा जाणार. हा. म्हणजे 100% जर युती झाली 100% तरी- युती झाली, पण कार्यकर्त्यांच्या मनात युती झालेली नाही. कसं आहे, काय काय आता लोकांचं इथल्या सावंत बरोबर चांगलं संबंध आहे. होय. ते लोक तिकडे बी जाणार काय दोन्ही गटाची बरोबर बरोबर. असं होय. तेवढं आहे. तेवढं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे बरं का. हा हा फक्त कार्यकर्त्यांची मन जुळली पाहिजे. हा, मनं नाही तर जुळली कार्यकर्ता मनाचा मी कोणता झेंडा घेऊ हाती. हा, तसं होणार आहे. तरी काय वाटतं गावच्या विकासात कोण करेल तसं काय निवडून जरी आलं तर? गावचं विकास आता काय चालूच आहे. चालूच आहे. हम्म. डोळा उडते हा. पाण्याची समस्या होती, होती ना. लाईटीची समस्या होती. हा सावंत पशी गेलं ना डायरेक्ट कामं होती. भेट होती त्यांची. बरोबर. हा. म्हणजे कुणी जाऊ द्या हा. तिथेच काय पीए नाही फी नाही बरोबर. डायरेक्ट येते जातात. सावताकडे हा? त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघून होईल होईल ना. म्हणतात. ही तर बऱ्यापैकी सावताला पडेल होय, होय, म्हणा. सावताला चांगलं पडेल. वारीनला कसं पडेल? त्यांना तर येऊन त्यांचं नाही एवढं काही तरी. हा, पण तिथून थोडंफार काय होईल? फरक पडतो चालतंच की त्याला. थोडंफार. आता पक्ष म्हणलं फरक पडतो ना. होय, राष्ट्रवादीचे. हो आता हे आम्ही सगळे मामाचे असं सावता त्याचं बरोबर काय बी आमचे असतं? चांगले संबंध चांगले संबंध आहेत. असं आहे ना. हा, विधानसभेत दिलं तर आम्ही मामाला. हा. मामाची बागला किती झाली? हा बाबा नाव काय? रमेश दिनकर जाधव. होय. कुठले इथलेच का? इथले. काय कसं काय इथलं काय वातावरण काय? इथलं वातावरण काय ह्या दोघांची युती म्हणल्यावर आता बागलाची मामा. मामाच्या आता आम्ही पहिल्यापासून मामाकडेच असतो ना. बरोबर आहे का नाही? आता हे बागला जर त्यांचं युती झाली म्हणल्यावर आम्हाला मामाकडे जावं लागेल ना. होय होय. हा? म्हणजे बागलाचं काम करणार. हा मग आता काय त्याला मामा सांगा तसंच करणार आम्ही. बरोबर. हम्म? तरी कसं चालू आहे इथं काय? आमच्या त्या हिशेबाने बागल जास्त मामामुळे आणि सावत बी आहेत पण ही सावताचं बी आहे की इथं वारेंचं? हाय ही बाग ही असताना बागलाचा गट आहे ह्यो. होय होय. हम्म. त्याच्यामुळे युती केली त्यांनी. हा. बागलाच म्हणतो की सावताचं येत नाही, हा. कोणाचं येत नाही, फक्त इथं लागन बागलाचं शीट काळ्या जागड्याची रेग पुनवरला लागन आणि इथं लागन साबळेत राखवाडीची डेगा मामा माझ्या भावाचा दोस्तो आता होय. आसू साबळे मंडपटीची हा. मामाला सभापती करण्यापासून कारणीभूत मी आहे. हा. हा. काळ्या दागडाची रेग आहे, कोणी आली नाही. कट्टर कार्यकर्ता. आम्ही अजून फुली दिली नाही कोणाला, म्हणजे बागलाशिवाय. बागला शिव फुलीच नाही अजून, हा. आणि कुणाचं पैशाला मी जात नाहीत आम्ही. गाठच काय भाऊ सरपंच आहे? पुतणी आहे होय. काय नाव? गणेश साबळे, आता पोरगा बी नेंबर आहे बर 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 माऊली साबळे. बर. लिंबेवाडी राखवाडी ग्रामपंचायत कसं आहे? आमची एक आहे. ही गटच बागलाच आहे. बालकीला 60%. आणि त्यात पुन्हा मामाची भर आहे. बरोबर. म्हणजे मामाने बी कामं केलेली आहेत. हा लई लय काम आहे. मामाने हा, काम. तेच की. हा. समाज मंदिर कुठं ही काय ही
त्यामुळे फायदा होईल म्हणायचं. सबस्टेशन कुठं काय रायगाव गोट पडत नाही एवढी काळजी करायची नाही. 100% रेग आहे एवढं लक्षात ठेवा. आम्हाला कुणी इथं अडवलं तरी आमच्या हातावर काय शिकत द्या आणि तुम्ही काय मालकीत नाहीत आमचं. आम्हाला कोणाला शिकत द्यायचे द्या. आमच्या मनाने द्या. आम्ही संजय मामा पैसे घेऊन आला, नारायणाबाचं पैसे आलं तर बरमजोर माहिती असला तर काही रुपयाला शिवलं नाही, पण आम्ही DJ बागलाच मतदान केलं, आपलं हे आमदार केला. आमदारकीला. नमस्कार. काय नाव? शेख होय, रायगावचेच का? हा. बर. काय कसं काय गावचं वातावरण? बरं आहे की चांगलं आहे की. कसं आता राजकारणाचं वातावरण पेटलंय की? हा पेटलं की मग आहे की भाजप. हा? इकडे थंडी वाढायला लागली इकडे, आणि इकडे वातावरण मग भाजपच भाजप निवडणुकाचं गरम व्हायला लागले. भाजप. होय. हा. दीदी, रश्मी दीदी. हा भाजप भाजप हो. कसं काय येईल इथं म्हणायचं? भाजप हा. तरी माणूस नाही बघायचा भाजप. म्हणजे मग दीदी आहेत तिथे? कोणी काय सरपंच भाजप हा. आम्ही होईल भाजप. म्हणायचं चांगल्या प्रकारे. इथं भागरायचे सगळे भाजप. मामाने कामं केलीत की, हा? त्यामुळे जरा फायदा होईल म्हणायचा. होईल चांगलं. तर आपण सध्या जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी करमाळा तालुक्यातील रावगाव या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी जर वयोवृद्ध किंवा जे काय इतर जे काय बसलेले जे काय व्यक्ती होते त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. खरं तर गावामध्ये बऱ्याच वर्षांपासूनचा जो प्रश्न होता, विजेचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, हा काही प्रमाणात आता इथं सुटत चाललेला आहे. मामांनी या ठिकाणी तत्कालीन आमदार संजय मामा शिंदे यांनी सुद्धा या ठिकाणी सबस्टेशनची मंजुरी दिली. त्यावेळेस या ठिकाणी आता ते सबस्टेशनचं काम पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे कुठेतरी विजेचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी मिटत आहे, पाण्याचा प्रश्न मिटत आहे. या सर्व गोष्टींमुळे सुद्धा आता लोकांच्या काही समस्या आहेत त्या समस्या मिटत आहेत. त्यामुळं या ठिकाणी संजय मामांचा सुद्धा गट किंवा संजय मामांना मानणारा जो वर्ग आहे तो सुद्धा या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि त्याचा फायदा इथून रावगाव मधून ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये खरं तर रश्मीदीदी बागल यांना सुद्धा होणार आहे असं या ठिकाणी हे चित्र दिसून येतं. खरं तर रायगाव म्हटलं की बागल गट, पाटील गट किंवा जगताप गट यांना हा मानणारा वर्ग, परंतु संजय मामा शिंदे यांनी कामाच्या जोरावर या ठिकाणचा वर्ग, त्यांचा मानणारा वर्ग या ठिकाणी निर्माण केलेला आहे. तर या ठिकाणी संतोष वारे यांच्या पत्नी सौ राणीताई वारे असतील किंवा ऍडव्होकेट राहुल सावंत यांच्या पत्नी सौ सावंत या सुद्धा या ठिकाणी या निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळं सावंत यांना मानणारा सुद्धा वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. तर वारे यांनी सुद्धा या ठिकाणी पहिल्यापासून बऱ्यापैकी या सर्व जिल्हा परिषद गटामध्ये लक्ष दिल्यामुळे त्यांना सुद्धा मानणारा वर्ग या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकामध्ये ही तिरंगी लढत आहे. परंतु रावगाव म्हटलं की इथलं जे मतदान आहे हे मतदान नेमकं कोण अधिक प्रमाणात घेणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. आणि येत्या ह्या सर्वच निवडणुकामध्ये सध्या तरी आपण ज्या व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या किंवा ज्यांचं आपण म्हणणं जाणून घेतलं त्यामध्ये तरी निदान बागल यांना मानणारा वर्ग, संजय मामा शिंदे यांना मानणारा वर्ग या ठिकाणी दिसून आलेला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकामध्ये किंवा येत्या मतदानामध्ये हा मानणारा वर्ग किती प्रमाणात मतरूपी आशीर्वाद रश्मी दीदी बागल किंवा सावंत किंवा वारे यांना आशीर्वाद देतोय हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सिद्धार्थ वाघमारे, रावगाव, करमाळा.